मेन कप आणि हँडल पॅटर्न आहे. बघा स्क्रीन दिसते का? पॅटर्न ड्रॉ करून घ्या. यातले रेड कलरचे जे टायटल आहेत ना ते नका लिहू. त्यामध्ये अप्पर रेजिस्टन्स लाईन हे नका लिहू. कप लिहू शकता, द लिहायची गरज नाही. तर कप द हँडल हँडल लिहा फक्त. सावकाश ड्रॉ करा. सावकाश ड्रॉ करून घ्या. स्क्रीन दिसत नाही का? बघा दिसते का सर्वांना? बघा दिसते का? ओके. रेंज व्यवस्थित आहे का बघा? दिसते. व्यवस्थित ड्रॉ करून घ्या.
झाले का सर्वांची ड्रॉइंग? ओके, चला स्टार्ट करू आपण. मेन कप अँड हँडल पॅटर्न आहे हा. लिहा. कोणत्याही शेअर मार्केट मधील शेअर मार्केट मधील कोणत्याही शेअर मार्केट मधील सर्वात प्रभावी आणि उपयुक्त कोणत्याही शेअर मार्केट मधील सर्वात प्रभावी आणि उपयुक्त प्राइस पॅटर्न म्हणजे कप अँड हँडल पॅटर्न होय. कोणत्याही शेअर मार्केट मधील सर्वात प्रभावी आणि उपयुक्त प्राइस पॅटर्न म्हणजे कप अँड हँडल पॅटर्न होय. ओके. चार्टवर हा पॅटर्न क्वचित वेळा दिसतो. चार्टवर हा पॅटर्न क्वचित वेळा दिसतो, परंतु टार्गेट खूप मोठे देतो. चार्टवर हा पॅटर्न क्वचित वेळा दिसतो, परंतु टार्गेट खूप मोठे देतो. हा कंटिन्यूशन पॅटर्न आहे. हा कंटिन्यूशन पॅटर्न आहे. बुलिश पॅटर्न आहे. हा कंटिन्यूशन पॅटर्न आहे, बुलिश पॅटर्न आहे. मार्केटच्या प्रायमरी ट्रेंड सोबत काम करतो. मार्केटच्या प्रायमरी ट्रेंड सोबत काम करतो. हा बनायला खूप वेळ घेतो. हा बनायला खूप वेळ घेतो. परंतु एकदा बनल्यानंतर टार्गेट खूप फास्ट देतो. हा बनायला खूप वेळ घेतो, परंतु एकदा बनल्यानंतर टार्गेट खूप फास्ट देतो. हा पॅटर्न डेली, वीकली, मंथली हा पॅटर्न डेली, वीकली, मंथली टाइम फ्रेमवर
प्रभावी वर्क होतो. हा पॅटर्न डेली, वीकली, मंथली या टाइम फ्रेमवर प्रभावी वर्क होतो. यापेक्षा छोट्या टाइम फ्रेमवर याला शोधू नये. यापेक्षा छोट्या टाइम फ्रेमवर याला शोधू नये. पॅरेग्राफ चेंज करा. चार्टच्या सपोर्टवर, बॉटमवर किंवा डिमांड झोनवर बनतो. चार्टच्या सपोर्टवर, बॉटमवर किंवा डिमांड झोनवर बनतो. कप बनताना व्हॉल्यूम अगदी कमी असतो. कप आणि हँडल बनताना असं घ्या. कप आणि हँडल बनताना व्हॉल्यूम अगदी कमी असतो. कप कप आणि हँडल बनत असताना व्हॉल्यूम अगदी कमी कमी असतो, परंतु ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम वाढलेला असतो. परंतु ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम वाढलेला असतो.
ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम वाढलेला असतो. ओके, पुढं कंटिन्यू घ्या. इन्व्हेस्टमेंटसाठी हा खूप विश्वसनीय आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी हा खूप विश्वसनीय आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी हा खूप विश्वसनीय आहे. ज्या स्टॉकची प्राइस ज्या स्टॉकची प्राइस 100 ते 200च्या दरम्यान आहे, ज्या स्टॉकची प्राइस 100 ते 200च्या दरम्यान आहे, किंवा पेनी स्टॉक किंवा पेनी स्टॉक किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अंतर्गत येणारे स्टॉक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिस्ट असलेले स्टॉक, यामध्ये मेन कप अँड हँडल पॅटर्न, यामध्ये मेन कप अँड हँडल पॅटर्न मॅक्झिमम प्रमाणात दिसून येतो. मॅक्झिमम प्रमाणात दिसून येतो. पॅराग्राफ चेंज करा. राउंडिंग बॉटम नंतर राउंडिंग बॉटम नंतर प्राइस ऍक्शन नेकलाइनला ब्रेक न करता, राउंडिंग बॉटम नंतर प्राइस ऍक्शन नेकलाइनला ब्रेक न करता हँडल टाइप फ्लॅग बनविते. हँडल टाइप फ्लॅग बनविते त्यावेळी हा पॅटर्न तयार होतो.
ओके, पुढे लिहा, कंटिन्यू. हा खूप महत्वाचा पॅटर्न आहे, म्हणजे महत्वाचा पार्ट आहे. पण ज्यावेळी नेकलाईन ब्रेकआउट होईल, त्यावेळी हा पॅटर्न कन्फर्म झाला असं समजावं. पण ज्यावेळी नेकलाईन ब्रेकआउट होईल त्यावेळी हा पॅटर्न कन्फर्म झाला असे समजावे. एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट 3 बाबी द्यायच्या आहेत. लिहा, एंट्री, व्यवस्थित लिहा. काही व्यक्ती म्हणजे काही गोष्टी अशा असतात की शोधत गेल्या तरी मिळत नाहीत, आणि मिळाल्यानंतर अगदी परफेक्ट मिळतात. जीवन म्हणजे लाईफ चेंज होऊन जातं. अशा गोष्टी असतात, काही गोष्टी काही काही व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन झाल्या पाहिजे प्रॉपरली. संकट अनेक येतात बघा, स्टडी करताना संकट खूप येतात, त्यावर मार्ग काढला पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टीला सोबत घेऊन जर आपण पुढे गेलो निश्चित यश मिळतं. काटेरी काटेरी रस्ता आहे बघा, त्या पद्धतीतच हे सगळं स्ट्रक्चर आहे. यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. ही इतकं सोपं नाही की कप अँड हँडल पॅटर्न ताबडतोब मिळू दे आणि मी इन्व्हेस्टमेंट करू दे प्रत्येक स्टॉक मध्ये, हे इतकं सोपं नाही. त्यामुळं आपल्याला ह्याचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. म्हणून तर याला म्हटलं की काटेरी रस्ता. पण एकदा मिळाल्यानंतर याच्या एवढा प्रॉफिट दुसरा इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणताही पॅटर्न देणार नाही. कालच्या सेशन मध्ये मी बोललो होतो की राउंडिंग बॉटम, पण त्याच्या पुढचं व्हर्जन आहे कप अँड हँडल. आता आज कळलं असेल की राउंडिंग बॉटम मधूनच कप अँड हँडल तयार होतो. त्यामुळं जसाही राउंडिंग बॉटम आपल्याला लक्षात आला की पुढचं आपल्याला म्हणजे आपली नजर पुढे काय शोधली पाहिजे की हा ब्रेकआउट न देता हँडल बनवतोय का, या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं हँडल बनेल, फक्त आपण लक्ष केंद्रित करायचं आहे की नेक लाईन ब्रेकआउट कधी होते, या गोष्टीवर फोकस करायचा आहे आणि कॅपिटल रेडी ठेवायचा आहे. कप बनायला आता एंट्री सांगायची आहे त्यामुळे हे बोलतोय. कप बनायला खूप कालावधी लागतो आणि हा मंथली, वीकली, डेली टाइम फ्रेम वरच बनतो. अदरवाईज कुठल्याही टाइम फ्रेम वर याला शोधायचा नाही. इंट्राडे मध्ये बँक निफ्टी 10 मिनिट, 5 मिनिटावर, 15 मिनिटावर कप अँड हँडल बनलाय यासाठी माइंड खर्च करायचं नाही. बनत नाही तिकडे, तो इतक्या कमी कमी कालावधीमध्ये बनत नाही. बनला तर एखाद्या वेळी राउंडिंग बॉटम बनू शकतो, ते पण तिथे जर प्राइसचं खूपच कॉन्सन्ट्रेशन होत असेल त्याच वेळी इंडेक्स मध्ये बनतो, अन्यथा इंडेक्स मध्ये याला काही स्थान नाहीये. टोटली या स्टॉक साठी आहे. आणि जे मी आता सिक्रेट दिले त्याला तिथं म्हटलं नाही सिक्रेट म्हणून, ज्या स्टॉकची प्राइस 200 ते 100 ते 200च्या दरम्यान आहे, पेनी स्टॉक आहेत किंवा बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड आहेत, तिथं हा पॅटर्न बनण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तिथं जर आपण त्याला ट्रॅक केलात आणि आपल्याला हा भेटत असेल तर निश्चित ज्या ठिकाणी हा पॅटर्न भेटला ब्रेकआउट झाल्यानंतर 3 प्रकारचे तुम्हाला आता एंट्री देणार आहे. प्रत्येक एंट्रीला तुम्ही थोडं थोडं कॅपिटल ऍड करत जायचं आहे आणि मोठा प्रॉफिट घ्यायचा आहे. थोडं किंवा 3 एंट्री आहेत बरं का. हँडल
बघा, माझी पण सायकॉलॉजी अशी आहे, ज्यावेळेस मी तुमच्या समोर बोलायला येतो किंवा हे असं पॉवरफुल स्टडी स्टडी माझ्याकडनं ज्यावेळेस शेअरिंग होतंय, सगळ्या गोष्टी माझ्या एकरूप या ठिकाणी होतात. माइंड कॉन्सन्ट्रेशन होतं आणि मी तुम्हाला पॉवरफुल शेअरिंग देऊ शकतो. म्हणजे इतका हा म्हणजे काय प्रभाव आपल्या ह्या स्टडीचा आहे, इतकं व्हॅल्यू आहे या गोष्टीला. त्यामुळं सर्वजण लक्ष द्या. काय लिहिलात? हँडल ब्रेकआउट होते वेळी एंट्री किंवा नेकलाईन ब्रेकआउट होते वेळी एंट्री. हँडल ब्रेकआउट होते वेळी किंवा नेकलाईन ब्रेकआउट होते वेळी किंवा रिटेस्ट पॉइंटवर. 3 प्रकारच्या एंट्री: हँडल ब्रेकआउट होते वेळी, नेकलाईन ब्रेकआउट होते वेळी किंवा रिटेस्ट पॉइंटवर एंट्री. स्टॉप लॉस लेटेस्ट स्विंग लोचा ठेवावा. लेटेस्ट स्विंग लोचा ठेवावा आणि टार्गेट नेकलाईन पासून कप पर्यंत जे अंतर आहे, नेकलाईन पासून कप पर्यंत जे अंतर आहे, एंट्री नंतर तितकं प्रथम टार्गेट असणार आहे. एंट्री नंतर एंट्री नंतर गॅप नका लिहू. नेकलाईन ते कप हे जे अंतर आहे, एंट्री नंतर प्रथम टार्गेट असणार आहे. त्यानंतर कितीही नंतरचे मिळू शकतील. एकास एक, एकास दोन, एकास दोन, एकास तीन.
ओके. आता घ्या इन्व्हर्टेड कप अँड हँडल. त्यानंतर चार्टवर जाऊ आणि मग प्रॅक्टिस घेऊ. तुम्हाला मी दाखवतो बाकीचे पण चार्ट. हे बघा इथं सुद्धा आहे. आपण हाच तिकडे जाऊन बघणार आहोत. जेपी पॉवरचा आहे, जयप्रकाश पॉवरचा. मोबाईल मध्ये भेटला मला हा. बघा कप अँड हँडल बघा. जयप्रकाश पॉवर मध्ये डे टाइम फ्रेमवर कप बनायला किती वेळ लागला, त्यानंतर हँडल बनला, त्यानंतर ब्रेकआउट, नंतर टार्गेट. बघा हा पण कप अँड हँडलच आहे. कप हँडल ब्रेकआउट त्यानंतर टार्गेट. बघा लिहा आता इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न. इन्व्हर्टेड इन्व्हर्टेड मेन पॉइंट आहे. दुसरा पॅटर्न आपला इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न आणि हे ड्रॉ करून घ्या. इन्व्हर्टेड कप अँड हँडल. त्या राऊंडच्या तिथं कप लिहा, त्यानंतर हँडल लिहा, नेकलाईन ड्रॉ करा. नेकलाईन तुम्हाला समजते कुठून ड्रॉ करायची आहे.
ओके. ड्रॉइंग झाली असेल सांगा, व्यवस्थित ड्रॉ करा. तुमचा लर्निंग कर्व खूप कमी करतोय मी. हे खूप मोठं तुमच्यासाठी काय म्हणतात त्याला, सरप्राईज आहे खूप मोठं. विशाल मलकान नावाचे एक युट्यूबर आहेत. विशाल मलकान, हिंदी बरं का, आणि इंग्लिश, ते दोन्ही पण त्यांच्याकडं म्हणजे यूट्यूब चॅनल आहेत त्यांचे. त्यांच्या पत्नी मेघना मलकान, हे दोघं मिळून ते चॅनल चालवतात. टीचिंग मधूनच करोडो रुपये कमावलेले आहेत, पण ट्रेडिंग मध्ये करोडो रुपये लॉसेस आहेत, असं त्यांचं एक गणित आहे. तर त्यांचे जे व्हिडिओ आहेत, मला सांगायचं असं असू द्या, ते एक सर्वे मागा आला होता 1 महिन्यापूर्वी, तुम्हाला पण माहिती आहे त्यांचं टीचिंग आणि ट्रेडिंगच्या मधली तफावत. तर पॉझिटिव्हच सांगतोय मी, त्यांचा विषय काढला कारण मी माझी जर्नी सांगायचं होतं मला. इतकं का डेव्हलप केलंय हे विचार आले होते, त्यामुळे हे सांगायला सुरुवात केलो. 1200च्या वरती त्यांचे व्हिडिओ आहेत, हिंदी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले. 2020 मध्ये 1200 व्हिडिओ मी 6 महिन्यामध्ये बघून पूर्ण केलेले होते विशाल मलकान सरांचे. आताही तुम्ही जाऊन विशाल मलकान युट्यूबवर टाकू शकता. त्याच्यानंतर मी त्यांना कधीही फॉलो केलेलं नाही, पण सिरियली 1200 व्हिडिओ बघून माझे झालेले आहेत त्यांचे. त्याच्यानंतर एक मला स्ट्रक्चर आलं की आपण प्रॉपर वेनं स्टडी केला पाहिजे, पण प्रॉपर वे त्यांच्याकडनं मला भेटला नाही, फक्त त्यांचे व्हिडिओ बघून झाले. इथं एक आयडिया आली मला की स्टडी कसा करावा लागतो. हे इतकं म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. त्याच्यामुळं हे जे मी तुम्हाला बिग सिक्रेट देतोय ना, हे खूप मोठ्या प्रयत्नांच्या ह्याच्यातनं ते आलेलं आहे. म्हणून एकदम लर्निंग कर्व तुमचा कमी होतोय, हे सांगायचं होतं मला. एक सुद्धा व्हिडिओ आपल्याला आता बघणं होत नाही. न्यू कमर्स आपल्या ट्रेडर असो किंवा इन्व्हेस्टर असो किंवा कुठलीही व्यक्ती असो, अर्ध्या तासाचा एक व्हिडिओ जर बघायचं म्हटलं तर नको वाटतंय. तर हे अशी गोष्ट आहे. मी बाकीचं तर काही सांगितलेलंच नाही, पण ते विशाल मलकान सरांचं सांगितलं मी. बऱ्याच जणांना माझ्याकडून त्यांचं नाव पहिल्यांदा ऐकलं असेल, ते रिअल कंडिशन आहे. ओके, असू द्या. चला, इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न बघू आपण. आता ह्याला शॉर्ट मध्ये घेईल मी बरं का, कारण मेन कप अँड हँडल मध्ये तुम्हाला खूप डिटेल दिलेलं आहे. शॉर्ट मध्ये म्हणजे थोडेसे काही पॉइंट यातले मिस करूया आपण.
जे शेअर मार्केटमध्ये असं तसं तसं हे जे जनरल आहेत ना, ते तिकडे तुम्ही आपोआप उचलून ठेवा. उचलून ठेवा म्हणजे अझम्पशन करा, ते स्टडी करताना तिथं काही मध्ये लिहू नका. जितकं लिहून देतोय तितकं प्रॉपरली फॉलो करा. चला ओके, स्टार्ट करूया. इन्व्हर्टेड कप अँड हँडल हा पॅटर्न चार्टवर क्वचित वेळा दिसतो. मिस करून तो म्हणतोय, पण माझ्या नाही होऊ शकत ते. दॅट इज माय नेचर. असा प्रकार आहे तो. असू द्या. इन्व्हर्टेड कप अँड हँडल चार्ट पॅटर्न क्वचित वेळा दिसतो, परंतु टार्गेट खूप मोठे देतो. कंटिन्युएशन पॅटर्न आहे, बेरिश पॅटर्न आहे. कंटिन्युएशन पॅटर्न आहे, बेरिश पॅटर्न आहे. मार्केटच्या सेकंडरी ट्रेंड मध्ये काम करतो, क्रिएट होतो. बेरिश पॅटर्न आहे, मार्केटच्या सेकंडरी ट्रेंड मध्ये क्रिएट होतो. तुम्हाला शिकवलेलं आहे प्रायमरी ट्रेंड, सेकंडरी ट्रेंड, मायनर ट्रेंड सगळं झालेलं आहे आपलं अगोदरच. सर सेकंडरी पासून पुढे काय सांगितलं होतं? सेकंडरी ट्रेंड मध्ये क्रिएट होतो. ओके, सेकंडरी ट्रेंड मध्ये क्रिएट होतो. हा बनायला खूप वेळ घेतो. हा बनायला खूप वेळ घेतो, परंतु बनल्यानंतर टार्गेट खूप लवकर देतो. परंतु बनल्यानंतर टार्गेट यात पण चला, हा पॅटर्न डेली, वीकली, मंथली टाइम फ्रेमवर
प्रभावी वर्क होतो. ओके, तर व्हॅल्यूमचा पण पॉइंट घेऊया. पप आणि हँडल तयार होताना व्हॉल्यूम खूप कमी असतो. व्हॉल्यूम कमी कमी असतो, परंतु ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम वाढलेला असतो. ओके, हा कुठे सपोर्टर मिळतो का रेजिस्टरवर? सांगतो पुढे द्यायलोय ना, धीर धरा. हा पॅटर्न चार्टच्या रेजिस्टन्सवर, टॉपवर किंवा सप्लाय झोनवर बनतो. हा पॅटर्न चार्टच्या रेजिस्टन्सवर, टॉपवर किंवा सप्लाय झोनवर बनतो. ओके, आवाज कसं काय येते? कुणाचा माईक ऑन झाला का? नाही, चला पुढे लिहा. झालं का हे? हा पॅटर्न चार्टच्या रेजिस्टन्सवर, टॉपवर, सिक्रेट देतो आता.
ज्या स्टॉकची प्राइस 2000 ते 1000 च्या दरम्यान आहे, ज्या स्टॉकची प्राइस 2000 ते 1000 च्या दरम्यान आहे आणि जे स्टॉक ज्या स्टॉकची प्राइस 2000 ते 1000 च्या दरम्यान आहे आणि जे स्टॉक नॅशनल स्टॉक एक्सचेंज अंतर्गत लिस्टेड आहेत, तिथे यांचं कार्यक्षेत्र असतं. यांचं म्हणजे कोणाचं? इन्व्हर्टेड कप अँड हँडल. येस. तिथे यांचं कार्यक्षेत्र असतं. बूम सिक्रेट दिले तुम्हाला हे, न भूतो न भविष्य. चला, राउंडिंग टॉप नंतर प्राइस नेकलाइन ब्रेक न करता राउंडिंग टॉप नंतर प्राइस नेकलाइन ब्रेक न करता हँडल किंवा फ्लॅग बनविते. हँडल किंवा फ्लॅग बनविते, त्यावेळी हा पॅटर्न तयार होतो. परंतु नेकलाइन ब्रेकआउट नंतर हा पॅटर्न कन्फर्म झाला असे समजावे. नेकलाइन ब्रेकआउट नंतर हा पॅटर्न कन्फर्म झाला असे समजावे.
एंट्री 3 प्रकारच्या आहेत यामध्ये पण. त्यानंतर मग आपल्याला चला ओके एंट्री लिहायची का एंट्री. हँडल ब्रेकआउट होते वेळी, नेकलाइन ब्रेकआउट होते वेळी, हँडल ब्रेकआउट होते वेळी, नेकलाइन ब्रेकआउट होते वेळी आणि रिटेस्ट पॉइंटवर स्टॉप लॉस लेटेस्ट स्विंग हाय ठेवावा. टार्गेट कप पासून नेकलाइन पर्यंत जे अंतर आहे एंट्री नंतर तितकं प्रथम टार्गेट असणार आहे. तो स्टॉप लॉस सांगा ना परत एकदा. लेटेस्ट स्विंग हाय ठेवावा. लेटेस्ट स्विंग हाय ठेवावा. लेटेस्ट स्विंग हाय ठेवावा. ओके लिखाण काम झालं असेल तर स्क्रीनवर बघा. थांबा एक सेकंद. बघा इन्व्हर्टेड कप आणि हँडल पॅटर्न असा आहे. राउंडिंग टॉप नंतर हँडल बनला ब्रेकआउट त्यानंतर टार्गेट.
इथे बघा BSE लिमिटेड मध्ये 1 डे टाइम फ्रेमवर हा पॉवरफुली आहे. जाऊ तिकडे आपण. गंमत अशी आहे की इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न मधून आपल्याला ज्या एंट्री मिळतात त्या एंट्री मधून सेलिंगच्या ऑर्डर एक्झिक्यूट करायच्या आहेत. सेलिंगच्या ऑर्डर म्हणजे तिथं पुट बाय करायचं आहे आपल्याला. म्हणून NSE लिस्टेड अंतर्गत ज्या स्टॉकची प्राइस 2000 ते 1000 दरम्यान आहे तिथं आपल्याला पुट बाय करायचा आहे पॅटर्न भेटल्या बरोबर. आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे पॅटर्न आणि भेटल्याबरोबर पुट बायची तयारी ठेवायची आहे. बघा समजला का? सर पण याला आपण ट्रेडिंग साठी नाही यूज करणार ना? ट्रेडिंग साठी यूज करणार नाहीत याला आपण. पण आपल्याला जे बांधव समजा स्टॉक मध्ये इंट्राडे करतात CEP जसं बँक निफ्टी मध्ये असते, आपण बँक निफ्टी मध्येच काम करतो, पण बँक निफ्टी सारखंच स्टॉक मध्ये सुद्धा आपल्याला कॉल बाय आणि पुट बाय करता येतं. या गोष्टी ज्यांना माहित आहेत त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी लागू पडते. पण ज्यांना माहितच नाही त्यांना अगोदर ते शिकून घ्यायला लागेल की स्टॉक मध्ये इंट्राडे ट्रेडिंग कशी करायची. त्यानंतर मग या पॅटर्न नुसार आपल्याला त्याची स्टॉक भेटल्यानंतर एंट्री करता येते. या पण गोष्टी आहेत. आता आपल्या क्लास पैकी सांगा की मेसेज लिहा SY म्हणून मेसेज वाय टाइप करा. YS टाइप करा वाय की स्टॉक मध्ये कॉल बाय पुट बाय माहिती आहे तसं बँक निफ्टी मध्ये असतं. मेसेज बघतोय मी सगळ्यांचे. मेसेज मध्ये लिहा. यस किंवा नो. माहिती असेल तर यस, नसेल तर नो. ओके. तर दोघा तिघांचे 4-5 जणांचे सगळ्यांचे येऊ द्या म्हणजे लक्षात येईल आपल्याला आपले क्लास मेंबर पैकी किती जणांना ही कन्सेप्ट माहिती आहे. ओके. आले तेवढ्या रिप्लाय पैकी मॅक्झिमम येस आहेत, काही जण नो आहेत. असू द्या, आपण नो गृहीत धरूनच यावर बोलू आता. माहित नाही असं गृहीत धरून की ज्या पद्धतीनं आपण बँक निफ्टी मध्ये कॉल बाय पुट बाय करतो ना, तसंच जे फ्युचर आणि ऑप्शनचे जे स्टॉक आहेत, उदाहरणार्थ मारुती सुझुकी घेऊ. मारुती सुझुकी मध्ये जर मारुती अपसाइडला रन होत असेल तर मारुती सुझुकीचा आपण कॉल बाय करू शकतो. त्याला पण प्रीमियम असतं. जसं बँक निफ्टीचं तुम्हाला माहिती आहे की बँक निफ्टी 51,500 कडून 51,600 कडे जात आहे तर आपण कॉल घेतो 100 पॉईंट अपसाइडला जाते म्हणून. तसंच जर मारुती सुझुकी अपसाइडला जाते तर त्याचा कॉल घेऊ शकतो. डाऊन साइडला जात असेल तर पुट घेऊ शकतो. तिथं पण ऑप्शन चेन असते. या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टॉक मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी लागू पडतात. तर ह्या गोष्टी ज्यांना माहिती आहेत किंवा आता इथून पुढे शिकाल त्यांच्यासाठी हा पॅटर्न खूप उपयोगी आहे. बघा पॅटर्न मधून किती सिक्रेट उलगडले. अशा गोष्टी असतात. एक सिक्रेट आपोआप निघतं बाहेर. तर एकदम प्रॉपरली तुम्ही या पॅटर्न मधून त्या ट्रेडिंग कडे जाऊ शकाल. लॉस व्हायचा तर प्रश्नच नाही. कप तयार झालाय, हँडल ब्रेकआउट झाले, रिटेस्ट झाले आणि डाऊन साइडला निघाले मारुती सुझुकी. तुम्ही पुट बाय केलाय
जगातली कोणती ताकद तुम्हाला रोखू शकते का प्रॉफिट घेण्या वाचून? हे सेल तर लावायचंच आहे आपल्याला. अशा पद्धतीनं या पॉवरफुली स्ट्रक्चरच्या सगळ्या बाबी आहेत ज्या तुमच्या पुढे मी अशा सगळ्या ओपन करून ठेवल्यात. सगळ्या व्यवस्थित घ्या, प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टीकडे आपल्याला जायचं आहे. ज्यावेळी आपल्याला ऑप्शन चेन घेईन मी, म्हणजे तुम्हाला इन द मनी आउट द मनी ज्यावेळेस मी तुम्हाला घेईल ना त्यावेळेस स्टॉकचा सुद्धा देईल, म्हणजे तिथं तुमच्या लक्षात येईल की काय बाय करायचं, काय पुट बाय करायचं, कोणता घ्यायचा आहे वगैरे 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 सगळं तिथं सांगेल. तिथं तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि या पॅटर्न नुसार आणि आणखी बरेचसे पॅटर्न पुढे येत आहेत, आपले स्ट्रॅटर्जी येत आहेत, सेटअप आहेत की त्यानुसार आपण प्रॉपरली पुट बाय करू शकतो. असे सेटअप पुढेच आहेत, आणखी येण्याचं खूप काही पुढे स्ट्रक्चर आहे. ओके, आतापर्यंत कोणाला काही शंका आहे का सांगा, कोणाला काही वाटतंय का, प्रश्न आहेत का सांगा. नसेल तर चार्टवर जाऊ, तिथे शोधण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग थांबू. आपण राउंडिंग बॉटम काल पाहिलेला होता, तर आज राउंडिंग बॉटमच्या पुढे मी तुम्हाला दाखवलेला आहे, तरी परत एकदा जाऊ तिथं. पुन्हा बीएससीच्या स्टॉकवर जाऊ एकदा, किंवा तुम्हाला आणखी कुठे भेटतोय का बघा. अशा पद्धतीने राउंडिंग बॉटम आणि हा फ्लॅग म्हणजे हा हँडल आणि नंतर ब्रेकआउट बघा. कप अँड हँडल पॅटर्न अशा पद्धतीने वर्क होतो. पेनी स्टॉक असतील किंवा 100 ते 200 प्राइस मध्ये तुम्हाला जास्त भेटून येतील, किंवा याचं आणखी एक स्ट्रक्चर आहे हे पॅटर्न बनवण्याचं. काय माहितीये का, जर समजा एखादी कंपनी आहे, उदाहरणार्थ फिनोलेक्स पाईप धरू आपण. फिनोलेक्स पाईप कंपनी आहे आणि त्या कंपनीनं काहीच ग्रोथ केलेली नाही किंवा तिचे रिझल्ट चांगले नाहीत किंवा कुठलंही अर्निंग नाही, अशा वेळी ती कंपनी डेड स्टॉक मध्ये पडली जाते. आणि ज्यावेळी एखादी कंपनी डेड स्टॉक मध्ये टाकल्या जाते, पडली जाते, आपोआप ते कप अँड हँडल पॅटर्न मध्ये गणले जाते. विशेष नाही त्याचा काय, त्या स्टॉक इन्क्रीज होणार नाही, कुठले बायर्स येणार नाहीत किंवा कॅश होल्डर येण्याचा तर प्रश्नच नाही. ते तर इकडे बघणार सुद्धा नाही की इकडे इन्व्हेस्ट करावी का. त्यामुळं हा राउंडिंग बॉटम बनतो. त्यानंतर ज्यावेळी राउंडिंग बॉटम पूर्ण होत आलेला आहे, ब्रेकआउटची वेळ आलेली आहे, त्यावेळी कंपनीतनं काहीतरी कुठेतरी उगवता तारा दिसतो. एखादी त्यांना कुठली तरी संकल्पना सुचते की आपण कंपनीमध्ये काहीतरी नवीन केलं पाहिजे जेणेकरून कंपनी उभारी येईल किंवा प्रॉफिट होईल. मग हळूहळू त्यांचे रिझल्ट बाहेर यायला लागतात. मग त्यातनं जसं जसं इन्क्रीज होईल कंपनीतलं सगळं, त्यावेळी मात्र हा स्टॉक वरती यायला लागेल आणि मग याचं
रूप कधी येईल, ज्यावेळी हा हँडल पूर्ण होतो त्यावेळी मात्र प्रॉपरली ते नफ्यातून तोट्यात आलेले असेल आणि मग ब्रेकआउट देईल. तोपर्यंत हे बाहेरचे कॅश होल्डर वाले, स्मार्ट मनी वाले, म्युच्युअल फंड वाले, बाहेरचे जे आहेत ऍट टाइम एंट्री करतात, हँडल ब्रेकआउट होती वेळी, नेकलाईन ब्रेकआउट होती, तोपर्यंत त्यांनी त्याच्यावर माणसं लावून ठेवलेले असते, म्हणजे आपल्यासारखे, की फक्त ब्रेकआउट होते का बघा, दुसरं तुम्हाला काहीच काम नाही. ते त्याच्यासाठी त्यांना पेमेंट देऊन ठेवलेलं आहे महिन्यावारी. असे असे कॅश होल्डर असतात, करोडोची क्वांटिटी असते त्यांच्याकडे एका वेळी लावायला. त्याच्यामुळं त्यांचं कामच असं असतं, ते काय करत नाहीत, फक्त वॉचिंग करत असतात आणि ठरलेल्या व्यक्तींना ठरलेले काम दिलेले असतात. 10 जणांकडे कप अँड हँड वॉच करणं, 10 जणांकडे हेड अँड शोल्डर वॉच करणं, 5 जणांकडे ब्रेकआउट बघणं, ह्या गोष्टी बिलकुल त्यांनी प्रॉपरली, मोठे मोठे हब असतात त्यांचे, एका हब मध्ये हजारो म्हणजे त्यांचे सेटअप असतात आणि तिथं हे काम करतात. बघा, ही इतकी मोठी व्यूहरचना आहे FI वाल्यांची. आपली कुठे दाळ शिजणार आहे मग आपल्या साध्या आपल्या लोकांची. त्यामुळं आपण जे आहे ना, त्यांच्या सोबत जाण्याचं शिकायचं आहे. त्यांच्या सोबत जर जायचं असेल तर एकच मार्ग आहे आपल्याला, फक्त हे जे टेक्निक आहे, पॅटर्न फाइंड आउट व्हायची, पॅटर्न ब्रेकआउट व्हायची, या गोष्टीवर लक्ष ठेवणं, एवढं एकच आपल्या हातात आहे, बाकी काहीच नाही. एवढं ठेवलं ना, त्यांच्या सोबत आपण जाऊ शकतो. म्हणजे गंगा बहती हात धुके लो असं जे म्हणतात नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आता, त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे, बाकी अदरवाईज डोकं लावायचं नाही. कळलं का राजू यादव सर? इट्स ओके. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो स्टॉक आहे तिथं बघू आपण, इन्व्हर्टेड तिथेच भेटत होता ना आपल्याला, बघूया. यस राजू जाधव सर, आपल्या मार्गदर्शनाखाली बरंच काही कळत आहे. खेल रही है अभी, खिलने बाकी है. गुलशन तो खिलेगा, बरोबर खिलेगा. आता एक काम करा, हे गुलशन तुमच्या जवळ नका ठेवू, त्याचा सुगंध घेत इतरत्व पसरवा, जितक्या दूर जाता येईल तितक्या दूर पसरवण्याचं काम करा, तेवढं मला हमी द्या. बघा, सगळ्यांनाच हे आवाहन आहे माझं, शिकतील त्यात मला पण प्रॉफिट आहेच, त्याबद्दल काही विषयच नाहीये, पण माझ्यापेक्षा जास्त माहिती होईल लोकांना, म्हणजे ते शिकतील. जे अडकलेले आहेत, बऱ्याच जणांचे असे अनुभव आहेत. एक आपले मित्र आहेत, त्यांचं नाव नाही सांगत मी, मुंबईला राहतात, 67 लाख रुपये लॉस केलेला आहे मार्केटमध्ये. त्यांना मी एकही रुपया न घेता पहिल्याच क्लासला ऍक्सेस दिला. त्यांनी मला 1,000 रुपये 2,000 रुपये देऊन माझी फीस पूर्ण केली. 9,999 त्यावेळेस होती,
पहिल्या बॅचला. तर त्यांनी मला हिस्ट्री सांगितली. त्यानंतर मी म्हटलं की तुम्ही फीस मला देऊच नका, म्हटलं मी घेणारच नाही. तर सकाळी 6 पासून रात्री 9 पर्यंत रिक्षा चालवतात. उदरनिर्वाह रिक्षावर आहे सध्या. 67 लाख रुपयामध्ये ते फ्लॅट वगैरे गेला त्यांचा कांदिवलीचा. त्यानंतर मग पूर्ण रस्त्यावर आलोय म्हणले, मी भाड्याच्या घरात राहतोय, पण मार्केट शिकायची इच्छा आहे म्हणले. मग ते अशा गोष्टी आहेत बघा. इथपर्यंत आपण लोकांना सहकार्य केलेलं आहे. तर आता रिक्षाच्या समोर त्यांनी ते लावलेलं आहे चार्ट वगैरे, ते ठेवायला, मोबाईल ठेवायला, आणि सुरू आहे त्यांचं काम मस्त. 1,500-2,000 3,000-4,000 रुपये राईट सेटअप बसल्यानंतर बादशाह आला की घेतात, मला स्क्रीनशॉट टाकतात, मेसेज टाकतात. मग अशा लोकांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून तुम्ही काम करा असं मला वाटतंय. हे ब्लेसिंगचं अकाउंट आहे आपलं. ब्लेसिंग आपले वाढले ना तितकंच मला कुठंतरी समाधान वाटेल, बाकी काही नाही. नुसता पैसा पण काही कामाचा नाहीये. त्यांच्यासारखे काही आपल्याला शुभेच्छात्मक वाक्य आले ना, विषय आपला ओके होईल, काय अडचण नाही. आता अडचण एक आहे सर, आपले शिक्षक बांधव बरेच ट्रेडिंग करतात, लॉस पण जातात, परंतु मी त्यातला नाही असं दाखवतात. हे खरंच आहे ना. हा हा विषय खूप मोठा आहे. एक मी त्यातला नाही, किंवा मला सर्व जमतं, हा जो प्रकार आहे ना ते शिक्षकाच्या बाबतीतच आहे, दुसऱ्यांचं नाही बरं का, अदर फील्ड मध्ये नाही. हो. आता माझ्याबरोबर बरेच लोक, म्हणजे जवळपास आता आमची 80-90 लोकांची शिक्षकांची कॉलनी आहे, बरेच लोक करतात. आपला नितीन आसने सर आहेत, ते सुद्धा करतात, परंतु मी करत नाही, किंवा माझं सिक्रेट जाईल कोणाकडं या भावनेत ते सांगत नाही. बरोबर. मी सांगितलं शिकेल आणि तो प्रॉफिट कमी होईल या दृष्टीने नाही सांगत. यस यस यस. ज्या दिवशी आपलं हे बंद होतं, तुमच्या पावसामुळे तुमची रेंज गेली होती, त्यावेळेस आमची बरीच चर्चा झाली या विषयावर, आपले सहकारी सर्व. तर आपले शिक्षक बांधव सांगत नाही सर, ही गोष्ट आहे. आणि आता जे पुढे येत आहे ते असं दाखवत आहेत, जरी लॉस झालेला असला तरी मला यातलं खूप काही ज्ञान आहे, ह्या आविर्भावामध्ये ते लपून बसतात. खरंच आहे ते. हे कमी झालं का? सांगा, बोला बोला. या आता तुम्ही जे सांगितलं ते खूप लाख रुपये घातले, म्हणजे एखादा शिक्षक किंवा एखादा कर्मचारी किंवा एखादा गृहस्थ पैसे घालेल, टाकून देईल, परंतु जे तुम्ही म्हटले की नाही, परवाच्या दिवशी मेसेज केला होता, पैसे देऊन ज्ञान घ्यायला कोणीच तयार होत नाही. असं आहे. मी लोकांना, म्हणजे माझे लॉस झाला चालेल, संबंधित कंपनी ती त्या कंपनीला माझे पैसे गेले चालतील, परंतु एखाद्या चांगल्या ज्ञानी माणसाकडून ज्ञान घ्यायला मागं पुढे पाहणारे लोक मंडळी आज आहे. हा बघा, प्रकार जोपर्यंत कमी होणार नाही ना, आपल्या टीचर लोकांमधली ग्रोथ वाढणार नाही. इकॉनॉमिकली उद्या आहे वाटतं बहुतेक. आणि पुण्याचे पराग सर म्हणून होते, त्यांनी हा पॅटर्न इतका म्हणजे मनावर घेतला, म्हणजे ह्या पॅटर्नचे ते फॅन झालेत, आजही आहेत. फक्त कप आणि हँडल वरच त्यांनी ट्रेडिंग करतात, दुसरं कशावर करत नाहीत. फक्त त्यांनी एकच काम हाती घेतलंय, बीएससीचे स्टॉक, मी आपण जे सिक्रेट दिले 200 ते 100च्या प्राइसचे सगळे स्टॉक त्यांनी शोधतात, आणि ज्याच्यावर बनतंय तिथं फक्त वॉचिंग करून ठेवतात, आणि एकदा आपल्या ऍक्टिव्ह पॉइंटला आल्यानंतर एंट्री योग्य ठिकाणी घेतात, बरोबर प्रॉफिट सुद्धा शेअरिंग करतात. म्हणजे असे पण काही म्हणजे आपल्याकडे मेंबर आहेत की एखादा पॅटर्न परफेक्ट बनवला की त्याच्यावरच काम करणार, असे सुद्धा पक्कड आहेत आपल्याकडे पॅटर्न.
तुम्ही एक एक पॅटर्न जर असं हेरलात ना, पण म्हणजे प्रत्येकाचं व्हॅल्युएशन जर घेतलात ना, तर मग बघा नंतर लक्षात येईल. ते एकदा स्टडी होऊ द्या तुमचा. आता मी सांगत होतो की उद्या आपलं हे आहे लास्ट पॅटर्न हेड अँड शोल्डर. त्यानंतर मग झाले का बघा ट्रॅडिशनलचे बहुतेक होतील, आणि त्यानंतर मग फ्री मजा येईल परवापासून. ओके. स्टडी करा. तुम्ही पण खूप छान प्रतिसाद देत आहात बरं का. नंबर 1 काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मला आणखीन तुमच्याकडून काय अपेक्षा आहे माहिती का, खुलं खुलं सांगतो, तुम्ही स्टडीसाठी जास्त वेळ द्या. एकच अपेक्षा आहे, तुमच्या स्वतःच्या स्टडीसाठी वेळ दिलात का सगळ्या गोष्टी इन्क्रीज आपोआप होतील. ट्रेडिंग करण्याचं सध्या सोडून द्या. सोडून द्या म्हणजे थांबवा काही दिवस. फोकस करा लर्निंगवर, पॅटर्न शोधण्यावर,